नमस्कार, आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज आपल्या सर्वांच्या आवडीचे लाडके गणपती बाप्पा यांच्या आवडीचे मोदक बनवणार आहे। आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठाचे मोदक। तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी साजूक तूप, अर्धी वाटीपेक्षा जास्त साखर, 1 कप म्हणजे 150 ml दूध घेतलेले आहे, काजू, बदाम, पिस्ता याचे काप करून घेतलेले आहे, पिवळे मनुक आणि वेलदोडे पूड। चला तर बनवायला सुरुवात करूया। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यात आता तूप टाकते। तूप हे तापलेले, त्यात आता गव्हाचे पीठ टाकूया। हे पीठ मी मीडियम फ्लेम वरती लालसर होईपर्यंत परतवणार आहे। तर अशा प्रकारे आपण सारखं हलवून घेणार आहे त्याला, म्हणजे सारखं भाजलं जाईल आपलं पीठ हे। तर गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवलेली आहे मी। आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर बघू शकतो आपण आपल्या पिठाचा रंग हा लालसर झालेला आहे, छान असं भाजलं गेलेलं आहे। आता ते काढून घेते। आज गरम कढईत दूध टाकते। तर या दुधाला 1 उकळी आल्यानंतर त्यात साखर घालूया। दुधाला उकळी आलेली आहे, त्यात आता साखर घालून एकत्रित करून घेऊया। सारखे हलवून घेते म्हणजे आपली साखर त्यात लवकर विरघळली जाईल। तर आपले दूध हे चांगलं उकळलं गेलेलं आहे, त्यात आता भाजलेल्या गव्हाचे पीठ टाकून देऊया। त्याला अशा प्रकारे हलवूया म्हणजे त्यात गाठी पडणार नाहीत। गॅस हा कमी केलेला आहे मी। काजू, बदाम, पिस्ता काप हे घालून देते। यात तुम्ही काजू बदाम पावडर करून सुद्धा घालू शकता। त्यानंतर वेलदोडे पूड, मनुक हे मोदक बनवताना टाकणार आहे मी। पण हलवा म्हणून सुद्धा पाहुणे आल्यावर किंवा काही कार्यक्रमाला बनवू शकता। त्याची टेस्ट खूप छान असते आणि अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात झटपट बनवता येतो हा हलवा। अशा प्रकारे सर्व एकत्रित करून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटं होऊ देणार आहे मी आता मंद आचेवर याला। आपण गव्हाचे पीठ हे तुपात भाजलेले असते छान खरपूस, त्यामुळे दुधात टाकल्यावर याला वेळ लागत नाही बनायला। 2 ते मिनिटं होऊ दिलेलं आहे मी याला। आता गॅस हा बंद केलेला आहे। हलव्याचे मोदक हे सारण थंड झाल्यावरती बनवणार आहे। थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मी। तर मी हा साचा घेतलेला आहे मोदक बनवण्यासाठी। आपल्याकडे जो उपलब्ध असेल आपण त्याचा वापर करू शकतो। सर्वात आधी साच्याला तूप लावून घेते। अशा प्रकारे सारण भरून मोदक बनवणार आहे। त्याच्यात दाबून असं भरायचं म्हणजे मस्त बनतात आपले मोदक। अशा प्रकारे दाबून घ्यायचं मोदकला आतून, म्हणजे छान असा आकार येतो आपल्या मोदकला।
असेच मी सर्व मोदक हे बनवून घेणार आहे। तर या एवढ्या हलव्यात साधारण 15 मोदक होतील। तर आपला मोदक बनवण्याचा साचा हा लहान असेल तर आपले 21 मोदक होतील। आपले गणपती बाप्पा आता लवकरच येतील, त्यांसाठी तुम्हीही बनवा आपल्या बाप्पांच्या आवडीचे मोदक आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपले मोदक कसे बनले ते। तर आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। धन्यवाद। घरचं खा, स्वस्त रहा।